विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजा करा, पण घरीच राहा, सुरक्षित राहा. मुलांनो, आपल्या शाळेने सरस्वती विद्यालय नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि या चॅनलवर आपण प्रत्येक विषयाचे रोज पाठ घेत आहोत, तास घेत आहोत आणि या तासिका तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. तुम्हाला झालेला प्रत्येक पिरियड, प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. त्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या संकल्पना स्पष्ट करून घ्यायच्या आहेत, समजून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला परत परत बघायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे मित्र आहेत ज्यांनी अजून हे व्हिडिओ बघायला सुरुवात केलेली नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवायची आहे. कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना आपण जो कार्यक्रम सुरू केलेला आहे, जो आपला अभ्यासक्रम आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. कारण आपण आज जो अभ्यासक्रम शिकवणार आहोत तो अभ्यासक्रम तुम्हाला परत शिकवला जाणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवस बघायला मिळेल. ह्या 2 दिवसामध्येच तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे, त्याच्यावर नोट्स लिहून काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता किंवा तुमच्या वर्गाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही त्या अडचणी पाठवू शकता. म्हणजे ज्या अडचणी तुम्हाला आलेल्या आहेत त्या अडचणीबद्दल आम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या अडचणी दूर करण्याचा आम्हाला प्रयत्न करता येईल, त्या अडचणीवर आम्हाला चर्चा करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक सुद्धा करायला विसरू नका. तर सुरुवातीला आपण गणित भाग 2 मध्ये समरूपता हे जे प्रकरण आहे हे प्रकरण शिकवणार आहे. हे प्रकरण पाहणार आहे. या प्रकरणामध्ये हे प्रकरण सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला ह्या प्रकरणातला पूर्णपणे सारांश जो आहे तो प्रकरण तुम्हाला एका व्ह्यू मध्ये तुमच्या लक्षात राहील आणि ते तुम्ही परीक्षेला जाताना सुद्धा हे जर तुम्ही मी सांगितलेलं जर लिहून ठेवलं तर परीक्षेला जाताना जर एवढाच जरी भाग तुम्ही बघितला तरी तुम्हाला ते प्रकरण पूर्णपणे लक्षात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या लक्षात ठेवलेल्या ह्या गोष्टी लिहून ठेवून तुम्ही त्या प्रकरणाचा अभ्यास, त्याचं रिव्हिजन कोणत्याही वेळेला करू शकता. लगेच असंच करायचं, 2 मिनिट थांबायचं जरा. कसं पडतं गरमी झाली अरे घामाचे. या प्रकरणामध्ये आपल्याला या प्रकरणाचे मी 4 भाग केलेले आहेत. ते 4 भाग म्हणजे पहिला भाग आहे 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला 2 प्रमेय बघायचे आहेत. पहिला प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय आणि दुसरा प्रमेय आहे कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यानंतर तिसरा भाग केलेला आहे समरूपतेच्या कसोट्या आणि शेवटचा आणि चौथा भाग म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं असं दिसेल, इथं फक्त 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे आणि शेवटच्या भागामध्ये समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. म्हणजे पहिल्या ठिकाणी तुम्हाला क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचं आहे पण ते कुठल्याही 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असेल आणि शेवटच्या भागामध्ये सुद्धा त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घ्यायचंय परंतु हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असेल. हा दोन्ही मधला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे A1 छेद A2. A1 हे पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, A2 हे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हे असतं क्षेत्रफळाचे गुणोत्तर असतं त्याच्या संगत पाया आणि
उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. म्हणजेच A1 या त्रिकोणाचा पाया B1 आणि उंची H1, तसंच A2 या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची H2. म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, संगत पाया आणि त्याची उंची या दोन्हीच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. त्यानंतर दुसरा गुणधर्म आहे A1 छेद A2, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे जर त्या त्रिकोणाची उंची समान असेल तर त्याच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असते. आणि तिसऱ्या गुणधर्मामध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे जर त्याचा पाया समान असेल तर त्याच्या उंचीच्या गुणोत्तराबरोबर. हे तुम्हाला पहिल्या भागामध्ये लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या भागामध्ये आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये त्रिकोण ABC, या त्रिकोण ABCच्या BC या बाजूला समांतर असणारी रेषा MN जर असा असेल तर AM छेद MB बरोबर AN छेद NC. हे दोन गुणोत्तर समान आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. AM छेद MB बरोबर आहे AN छेद NC. त्यानंतर आहे कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यासाठी तुम्हाला ही आकृती लक्षात ठेवायची आहे. या आकृतीमध्ये कुठल्याही त्रिकोणाचा एका कोनाचा दुभाजक जर काढलेला असेल, BAC या त्रिकोणामध्ये AD हा BAC चा कोन दुभाजक आहे. हे याची तुम्हाला पूर्ण सविस्तरपणे माहिती हे सविस्तरपणे तुम्हाला शिकवणार आहे. फक्त तुम्हाला आता हे मुद्दे लक्षात ठेवायचे. या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय शिकायचे हे सुरुवातीला समजून घ्यायचे, म्हणून हे फक्त महत्त्वाचे मुद्दे या प्रकरणासंबंधीचे तुम्ही लक्षात ठेवायचे. या ठिकाणी रेशो असेल AB छेद AC, AB छेद AC बरोबर BD छेद DC, BD छेद DC. हे दोन गुणोत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर तिसरा भाग या प्रकरणामधला आहे समरूपतेच्या कसोट्या. या कसोट्या आहेत. त्यातली पहिली कसोटी को कसोटी. दुसरी कसोटी आहे बा कसोटी. आणि तिसरी कसोटी आहे बा कसोटी. हे आपल्याला तिसऱ्या भागामध्ये बघायचं आहे. त्यानंतर चौथा आणि शेवटचा भाग म्हणजे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. समरूप त्रिकोण आपण कसं दाखवतो? त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. आता हे जे समरूप त्रिकोण आहेत त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे त्याच्या संगत बाजू. संगत बाजू म्हणजे AB ची संगत बाजू PQ, AB छेद PQ आणि त्याचा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे बरोबर. दुसरी जोडी आहे संगत बाजूची BC छेद QR आणि ह्या दोन्हीचा पण वर्ग करायचा आहे. त्यानंतर तिसरी जोडी आहे AC आणि PR, AC छेद PR ह्या दोन्हीचाही तुम्हाला वर्ग करायचा आहे. हे तुम्हाला सगळ्यांना लिहून घ्यायचंय, हे लिहून ठेवायचंय आणि जेव्हा तुम्हाला या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे तेव्हा तुम्हाला फक्त हे एवढे मुद्दे लक्षात ठेवून एवढ्या मुद्द्याचा अभ्यास झाला तर तुम्हाला या प्रकरणामधलं कुठलंही उदाहरण सोडवायला अडचण येणार नाही किंवा कुठलाही भाग समजून घ्यायला अडचण येणार नाही. फक्त एवढं तुम्हाला या प्रकरणामध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता याबद्दलची या प्रत्येक मुद्द्याची आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. त्याच्यामधल्या असणाऱ्या संकल्पना तुमच्यासाठी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक मुद्दा, प्रत्येक भाग आणि त्याचप्रमाणे त्याच्या सोबत असलेले सराव संच हे सुद्धा आपल्याला सोडवायचे आहेत. तर आता या मुद्द्याचा आपण सविस्तरपणे अभ्यास
आता सुरुवातीला आपल्याला बघायचा आहे पहिला मुद्दा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. तर तुम्हाला असं दिसते की प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिसत आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, इथं समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय आहे हे बघावं लागेल. तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे का लक्षात? लॉकडाऊनमुळे गेलं विसरून. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट कुठली आहे, संकल्पना कुठली आहे? पाया कशाला म्हणायचं, उंची कशाला म्हणायचं? बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये कल्पना असते की जेव्हा आपण त्रिकोण काढतो तेव्हा त्या त्रिकोणामध्ये हा जो आहे BC हा काय आहे, पाया आहे, त्याच्यावर त्रिकोण उभारलेला आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो तसं नाही, त्रिकोणाला एकच पाया आहे असं होत नाही. त्रिकोणाचा पाया हा बदललेला असू शकतो किंवा ह्या तीन बाजूपैकी कुठलाही एक त्रिकोणाचा पाया असू शकतो. मग त्रिकोणाचा पाया कुठला हे कसं ओळखायचं? आता हा त्रिकोण आहे, त्रिकोण ABC, याला 3 शिरोबिंदू आहेत, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. ह्या प्रत्येक शिरोबिंदूच्या समोर एक बाजू आहे. जसं A हा बिंदू आहे, A बिंदू समोर कुठली बाजू आहे? A बिंदू समोर BC ही बाजू आहे. B बिंदू समोरची बाजू AC, C बिंदू समोरील बाजू AB. आता या शिरोबिंदू पासून त्याच्या समोरील बाजूवर जर लंब काढला, A पासून त्याच्या समोरील बाजू म्हणजेच BC वर लंब काढला, AM हा लंब आहे A शिरोबिंदू पासून त्याच्या समोरील बाजूवर म्हणजे BC. आता या ठिकाणी AM हा जो लंब आहे याला त्रिकोणाची उंची असं म्हणायचं. आणि हा लंब कुठल्या बाजूवर काढलेला आहे ती बाजू म्हणजे त्याचा संगत पाया. म्हणजे जेव्हा AM ही उंची आहे तेव्हा संगत पाया कुठला आहे? BC आहे. आलं लक्षात? हे जेव्हा AM ही उंची तेव्हा पाया BC किंवा BC हा पाया तेव्हा AM ही उंची, हे दोन्ही एकमेकांचे संगत आहेत, पाया आणि उंची. आता मी B या बिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवर लंब काढते. BN हा AC वर लंब काढला. B या शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजू AC वर लंब काढला. आता तुमच्या काय लक्षात आलं? लंब काढला, तो लंब म्हणजे काय असणार आहे? त्याची उंची असणार आहे. आणि ज्या बाजूवर लंब काढलेला आहे ती बाजू म्हणजे त्याचा पाया असणार आहे. तर या ठिकाणी जेव्हा BN ही उंची आहे तेव्हा त्यासोबतचा संगत पाया कुठला आहे? AC हा त्याचा संगत पाया असणार आहे. तसंच C पासून लंब काढला, C या बिंदूपासून समोरील बाजूवर लंब काढला, तर आता CP ही काय झाली? त्रिकोणाची उंची. आणि CP हा लंब कुठल्या बाजूवर काढला? AB या बाजूवर काढला, म्हणजेच AB हा काय झाला? पाया झाला. म्हणजे जेव्हा त्रिकोणाची उंची असते त्यासोबत त्याचा संगत पाया सुद्धा असतो. जी उंची आहे त्यासोबत त्याचा पाया कुठला आहे हे आपण समजणं, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला जेव्हा आपल्याला ह्या समरूपतेमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे तेव्हा लक्षात येईल की आपण पाया कुठला घेतल्यानंतर त्यासोबत उंची कुठली घ्यायची आहे. संगत पाया आणि संगत उंची म्हणजे त्रिकोणाला एकच पाया असतो का? नाही. त्रिकोणाला जशी आपण उंची काढलेली आहे म्हणजे AC बाजू अशी आहे म्हणजे हा पाया होणार नाही असं नाही. तर AC वर जर लंब काढला तर AC हा सुद्धा पाया होईल. AB वर जर लंब काढला तर AB हा सुद्धा पाया होईल. BC वर लंब काढला तर BC म्हणजे तीन बाजूपैकी कोणतीही एक बाजू त्या त्रिकोणाचा
पाया असू शकते आणि त्यासोबत त्याची संगत उंची सुद्धा असू शकते. म्हणजे उंची पण या ठिकाणी 3 असतील आणि त्याचप्रमाणे पाया सुद्धा काय असतील 3 असतील. त्रिकोण आपण जशा प्रकारे ठेवतो त्या प्रकारे त्याचा पाया आणि उंची बदलणार आहे. संगत पायासोबत संगत उंची असणार आहे. उंची काढायची म्हणजे समोरील बाजू शिरोबिंदू पासून त्याच्या समोरील बाजूवर तुम्हाला लंब काढायचा आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या प्रकरणामध्ये आणखी तुम्हाला अशाही प्रकारचे त्रिकोण भेटणार आहे. याला आपण म्हणतो विशालकोन त्रिकोण. या विशालकोन त्रिकोणामध्ये पी क्यू आर हा विशालकोन त्रिकोण घेतला. पी बिंदू पासून तुम्हाला क्यू आर वर लंब टाकायचा आहे. तर इथून तुम्ही जेव्हा लंब टाकता तेव्हा हा लंब क्यू आर पर्यंत पोहोचलेला आहे का? नाही. क्यू आर बाजूला राहिला, हा लंब इकडे आला. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? ह्या क्यू आर ला पुढे वाढवायचं आहे. क्यू आर मधून जाणारी रेषा काढायची. ही रेषा या लंबाला ज्या बिंदूमध्ये छेदते पीएम म्हणजे या ठिकाणी पीएम लंब झाला बाजू क्यू आर. पी ह्या शिरोबिंदू पासून त्याच्या समोरच्या बाजूवर म्हणजे क्यू आर वर लंब काढला. तो लंब आहे पीएम आणि बाजू कुठली आहे? कोणत्या बाजूवर लंब काढलाय? क्यू आर वर. म्हणजे या ठिकाणी उंची कुठली झाली? पीएम. पीएम ही उंची झाली आणि त्याचा संगत पाया कुठला झाला? बाजू क्यू आर. या ठिकाणी तुम्हाला बाजू एम आर म्हणायचं नाही, कारण एम आर ही हे इथं मी डॅश डॅश मी दाखवले. म्हणजे एम आर ही ह्या त्रिकोणाची बाजू आहे का? नाही. त्रिकोणाची बाजू कुठली आहे? क्यू आर. म्हणजेच तुम्हाला पाया आहे क्यू आर आणि उंची आहे पीएम. हे पण तुम्हाला या प्रकरणामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आता बघायचंय, आता मी काय करते, कुठला आपण एक रेषाखंड काढायचा. मी हा एक रेषाखंड काढला BC. आता हा BC हा रेषाखंड त्रिकोणाचा पाया समजू आणि हा पाया घेऊन आपल्याला या BC पासून ह्या BC चे हे दोन बिंदू जोडून वेगवेगळे त्रिकोण तयार करायचे आहेत. तर मी काय करेल, B पासून या ठिकाणी एका बिंदूला जोडलं, एक त्रिकोण तयार झाला ABC. तसंच हे B आणि C हे दोन बिंदू मी आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी एका बिंदूला जोडले, आणखीन एक त्रिकोण मिळाला आपल्याला BPC. हे B आणि C मी आणखीन दुसऱ्या कुठल्या बिंदूला जोडले, त्रिकोण मिळाला AQC. असे किती त्रिकोण तयार होऊ शकतात? असे आपण अनेक त्रिकोण अनंत त्रिकोण तयार करू शकतो. आता हे जे सगळे त्रिकोण मिळालेले आहेत याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसतं बघा. या त्रिकोणामध्ये याचा पाया BC आहे, पाया BC आणि ABC या त्रिकोणाची उंची, एक BQC ची उंची, BPC ची उंची, BRC ची उंची, ह्या सगळ्यांच्या उंची सारख्या दिसल्यात का? नाही दिसणार. ABC हा थोडा लहान दिसतोय, त्याच्यापेक्षा मोठा दिसतोय, हा त्याच्यापेक्षा थोडासा लहान दिसतोय. म्हणजे हा सगळ्या त्रिकोणामध्ये BC हा जो पाया आहे हा पाया एकच राहिलेला आहे, परंतु त्यांच्या उंची कशा आहेत? वेगवेगळ्या आहेत. मग अशा प्रकारचे जे त्रिकोण असतात या त्रिकोणाला म्हणायचं काय समान आहे? याच्यामध्ये पाया समान आहे. म्हणून हे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणाला म्हणायचं समान पाया असणारे त्रिकोण. समान पाया आहे आणि उंची कशी आहे? त्यांची भिन्न आहे. उंची म्हणजे या ठिकाणी एकाच वेळेला तुम्हाला 2 किंवा 3 किंवा जास्त त्रिकोण एकत्र आलेले आहेत, परंतु हे त्रिकोण कसे आहेत? त्यांचा पाया बदललेला नाही, पायासारखा आहे आणि उंची मात्र त्यांची वेगवेगळी आहे. म्हणजे अशा प्रकारच्या त्रिकोणाला म्हणायचं समान पाया आणि भिन्न उंची असलेले त्रिकोण, समान पायाचे त्रिकोण. आता मी एक रेषा घेतली, तुम्हाला या रेषेवर एक त्रिकोण काढायचा, या रेषेवरच त्रिकोणाचा पाया असेल एवढी काळजी घ्यायची आहे. आणि या रेषेबाहेर कुठला पण एक बिंदू घेतला, हा बिंदू या रेषेपासून या उंचीवर असेल. उंची म्हणल्यानंतर तुम्हाला नेहमी लंब टाकायचा,
असतो. समजा याची उंची आहे एक्स वाय ही उंचीवर तुम्ही एक्स हा पॉइंट घेतलेला आहे, एक्स हा बिंदू घेतलेला आहे ह्या रेषा एल पासून. आता ही उंची ठेवून याच उंचीवर तुम्हाला त्रिकोण काढायचे. मग तेव्हा तुम्ही काय करताल, हा एक्स बिंदू ह्या रेषेवर न्यायचा, एक त्रिकोण तयार झाला. आता हा एक्स बिंदू ह्या रेषेला जोडला, आणखीन दुसरा त्रिकोण तयार झाला. हा एक्स बिंदू मी ह्या रेषेवर जोडला, आणखीन एक त्रिकोण तयार झाला. अशा प्रकारे हा एक्स बिंदू जेव्हा मी ह्या रेषेला जोडेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन त्रिकोण मिळणार आहे. आता हे जे त्रिकोण काढलेले आहे त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला असं दिसते की आता हा त्रिकोण घ्या एक्स एम वाय. एक्स एम वाय मध्ये एक्स वाय हा लंब आहे म्हणजे उंची झाली एक्स वाय, आणि हा लंब एम वाय या पायावर काढलेला आहे म्हणजे याचा पाया काय आहे, एम वाय हा त्याचा पाया आहे. दुसरा त्रिकोण घेतला एक्स एन एम. या त्रिकोणामध्ये याची उंची किती आहे, एक्स वाय ही उंची आहे आणि त्याचा पाया आहे एन एम हा त्याचा पाया आहे. या दोन त्रिकोणाचा पाया सारखा आहे का, नाही. या दोन त्रिकोणाचा पाया वेगवेगळा आहे, परंतु त्यांची उंची मात्र सारखी आहे, उंची बदललेली नाही. जस हा दुसरा पण त्रिकोण घ्या एक्स वाय टी. इथं पण तुम्हाला हेच दिसणार आहे, एक्स वाय ही त्याची उंची आहे, त्याचप्रमाणे त्याचा पाया वाय टी म्हणजे ह्यांच्यापेक्षा वेगळा आहे. त्यानंतर एक्स एम टी हा त्रिकोण घ्या. इथं पण तुम्हाला उंची एक्स वाय राहणार आहे पण पाया एम टी राहणार आहे. म्हणजे असा जर त्रिकोण असेल की ज्याचा त्या त्रिकोणाचा पाया हा एकाच रेषेवर आहे. ह्या सगळ्या त्रिकोणांचे पाया कशा आहे, एकाच रेषेवर आहे. एन एम त्याच रेषेवर आहे, एम वाय सुद्धा त्याच रेषेवर आहे, वाय टी पण त्याच रेषेवर आहे, एम टी पण. म्हणजे जेवढे त्रिकोण तयार झालेले आहेत त्या सगळ्या त्रिकोणाचा पाया मात्र एकाच रेषेवर आहे. आणि ह्या सगळ्या त्रिकोणांचे शिरोबिंदू हा काय आहे, सामायिक आहे. कसला शिरोबिंदू आहे, सामायिक शिरोबिंदू. पाया एकाच रेषेवर आणि सामायिक शिरोबिंदू असं जर तुम्हाला दिसलं तर ते त्रिकोण असतात समान उंची आणि समान उंची आणि भिन्न पाया. म्हणजेच आपण बघत आहोत की दोन किंवा दोन पेक्षा जास्त त्रिकोण जेव्हा एकत्र येतात एकाच आकृतीमध्ये तुम्हाला दिसतात तेव्हा त्या त्रिकोणामध्ये हे असं काही आहे का याचं निरीक्षण तुम्हाला करायचे की हे त्रिकोण समान पाया असणारे त्रिकोण आहेत का, किंवा हे त्रिकोण समान उंची असणारे त्रिकोण आहेत का. समान उंची असणारे त्रिकोण म्हणजे काय, समान पाया असणारे त्रिकोण म्हणजे काय, हे तुम्हाला याच्यातून समजून घ्यायचंय. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर तुम्ही कमेंट करा. हाच भाग आपण नंतर पुढच्या तासाला सुद्धा आणखी रिवाइज करू, परत आणखीन एकदा शिकू. समान पाया कशाला म्हणायचं हे मात्र समजणं या प्रकरणासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. समान पायाचे त्रिकोण ओळखणे, समान उंचीचे त्रिकोण ओळखणे. त्यानंतर आहे दोन समांतर रेष. आता ह्या दोन समांतर रेषामध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. म्हणजे त्रिकोणाचा पाया एका रेषेवर असेल आणि त्रिकोणाचा शिरोबिंदू हा दुसऱ्या रेषेवर असेल. मग या ठिकाणी मी त्रिकोणाचा एक पाया घेते BC. आता BC हा पाया मी बदलणार नाही, BC हा पाया तोच ठेवणार आहे आणि BC हा पाया घेऊन त्याचे शिरोबिंदू मात्र मी दुसऱ्या रेषेवर घेणार आहे. म्हणजे ह्या रेषेवर असणाऱ्या कुठल्याही एका बिंदूला मी हा BC, B आणि C हे दोन बिंदू जोडणार आहे. तर मला अशा प्रकारचे हे त्रिकोण मिळतील. आता या त्रिकोणामध्ये ह्या दोन रेषा समांतर आहेत. समांतर म्हणजे ह्या दोन रेषांमधलं अंतर समान आहे. म्हणजेच ह्या दोन रेषांमध्ये जे अंतर आहे म्हणजेच या त्रिकोणाची जी उंची आहे याला आपण काय म्हणू, हा लंब घेतला XY, तर हा XY ही ह्या त्रिकोणाची काय झाली, उंची झाली. या प्रत्येक त्रिकोणाची उंची किती आहे, XY म्हणजेच H ही त्याची उंची. आणि ह्या तिन्ही त्रिकोणाचा पाया कुठला आहे, पाया आहे BC हा त्याचा काय आहे, पाया आहे. आता ह्या आकृतीमध्ये तुम्हाला पाया कसा दिसतो, समान दिसतो.
उंची कशी दिसते, समान दिसते. ह्या प्रत्येक त्रिकोणाची उंची बघा, तुम्ही इथून लंब टाकला, इथून लंब टाकला, इथून लंब टाकला, ह्या प्रत्येक त्रिकोणाची उंची कशी असणार आहे, एच ही सारखी एक्स वाय एवढीच असणार आहे. म्हणजेच हे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण कसले त्रिकोण आहेत, सामायिक पाया आणि उंची कशी आहे, उंची पण समान आहे, समान उंची. इथे आपण त्रिकोणाचे 3 वेगवेगळे प्रकार बघितले, समान पाया आणि भिन्न उंची असणारे त्रिकोण, समान उंची आणि भिन्न पाया असणारे त्रिकोण, आणि सामायिक पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण. इथे दोन्ही पण सारखं आहे, पाया पण सारखा आहे, उंची पण सारखी आहे. त्रिकोण वेगवेगळे आहेत परंतु त्यांचा पाया आणि उंची दोन्हीही समान आहे. राईट, लक्षात. हे 3 प्रकार, समान पायाचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण आणि सामायिक पाया आणि समान उंचीचे त्रिकोण. तिन्ही प्रकार तुम्हाला लक्षात राहतील. आता याच्यावरून तुम्हाला मी सुरुवातीला जो पहिला भाग सांगितलेला होता, 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, हे तुम्हाला बघायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या स्लाइडद्वारे, ह्या आकृतीतून तुम्हाला भिन्न पाया आणि समान उंची असलेले त्रिकोण समजावून सांगणार आहे. ते तुम्ही बघा. या आकृतीमध्ये हा पिवळ्या रंगाचा एक त्रिकोण दिसतो. या पिवळ्या रंगाच्या त्रिकोणामध्ये तुम्हाला पिवळ्या रंगानेच हा पाया दाखवलेला आहे, आणि दुसरा जो त्रिकोण आहे हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे, आणि या त्रिकोणाचा पाया हा निळ्या रंगाने दाखवलेला आहे. म्हणजे हे जे 2 त्रिकोण आहेत, या 2 त्रिकोणामध्ये तुम्हाला एक पाया पिवळ्या रंगाने आणि दुसरा पाया जो आहे तो निळ्या रंगाने दाखवला आहे. म्हणजेच हे 2 त्रिकोण भिन्न पाया असणारे त्रिकोण आहेत. स्टार्ट केलंस? आता ह्या पुढच्या आकृतीमध्ये खाली तुम्हाला हे 3 त्रिकोण काढलेले आहेत. ह्या वरच्या आकृतीमधले जे त्रिकोण आहेत तेच तुम्हाला इथं वेगवेगळे करून दाखवलेले आहेत. पहिल्या आकृतीमध्ये जो त्रिकोण आहे त्याच्यामध्ये त्याचा जो पाया आहे तो पाया पिवळा आणि निळा हे 2 रंग मिसळून तयार झालेला आहे. दुसऱ्या त्रिकोणामधला जो पाया आहे तो फक्त पिवळ्या रंगाचा आहे, आणि तिसऱ्या त्रिकोणामधला जो पाया आहे तो फक्त निळ्या रंगाचा आहे. म्हणजेच ह्या तिन्ही त्रिकोणाचे जे पाया आहेत ते पाया भिन्न आहेत, आणि त्यांची जी उंची आहे ही उंची या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या शिरोलंबाने दाखवलेली आहे. ह्या तिन्ही त्रिकोणामध्ये जी उंची आहे ती उंची मात्र समान आहे. म्हणजेच हे जे 3 त्रिकोण आहेत ह्या आकृतीमध्ये तयार झालेले हे 3 त्रिकोण हे समान उंची आणि भिन्न पाया असणारे त्रिकोण आहेत. तसेच आपण एक उदाहरण घेऊ. हा एक रोड आहे. हा जो रोड आहे हा रोड 2 समांतर रेषांनी दाखवलेला आहे. ह्या 2 समांतर रेषावर 4 बिंदू घेतलेले आहेत, आणि हे जे 4 बिंदू आहेत हे 4 बिंदू जोडून जर आपण त्रिकोण तयार केले तर बघा, इथं त्रिकोण दिसतो तुम्हाला. एक त्रिकोण हा दाखवलेला आहे. हे बिंदू जे आहेत हे बिंदू जोडले व या त्रिकोणाचा पाया हा एका रेषेवर आहे, आणि हे बिंदू वर दुसऱ्या रेषेवर जोडलेले आहेत. त्यांचा शिरोबिंदू हा वरच्या रेषेवर आहे, आणि हा पिवळा त्रिकोण तयार झालेला आहे. तसंच इथं हा निळ्या रेषाने पण हा एक शिरोबिंदू जोडलेला आहे, म्हणजेच हा दुसरा त्रिकोण तयार झालेला आहे. या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा या लाल रंगाच्या रेषाखंडाने दाखवलेला आहे, आणि या दोन्ही त्रिकोणाची उंची ही या पिवळ्या रंगाच्या रेषाखंडाने दाखवलेली आहे. व या दोन्ही त्रिकोणाचा पाया हा लाल रेषाखंडाचा, या दोन्ही त्रिकोणाची उंची ही पिवळ्या रेषाखंडाची. याचा अर्थ हे जे 2 त्रिकोण आहेत हे 2 त्रिकोण समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण आहेत. म्हणजे जेव्हा 2 त्रिकोण अशा प्रकारच्या 2 समांतर रेषांमध्ये तयार होतात
तेव्हा ते दोन त्रिकोण हे समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण आहेत. कारण ह्या दोन समांतर रेषांमधील अंतर हे बदललेले नसतं, म्हणजेच त्यांची जी उंची आहे ती उंची नेहमी सारखी राहणार आहे आणि त्यांचा पाया आपण एकच घेतलेला आहे, त्यामुळं त्यांचा पाया सुद्धा समान आहे. म्हणजेच हे दोन त्रिकोण समान पाय. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे की जेव्हा दोन त्रिकोण समांतर रेषामध्ये असणार आहेत तेव्हा ते दोन त्रिकोण समान पाया आणि समान उंची असणारे त्रिकोण असणार आहेत. लाईक थांब कमी. तर आपण आतापर्यंत समान पाया, समान उंची आणि समान पाया आणि उंचीचे त्रिकोण हे 3 प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. आता ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जर याच्यामध्ये काही अडचण आली तर मला परत विचारा, मी परत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे समजून सांगेन. आता आपल्याला बघायचे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, जे मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये दाखवलं होतं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन पाया गुणिले उंची. म्हणजेच याला आपण असंही लिहितो 1/2 बी गुणिले एच. बी म्हणजे पाया आणि एच म्हणजे त्याची उंची. आता आपण एक त्रिकोण घेतला A1. A1 हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणासाठी. A1 हे क्षेत्रफळ, B1 हा त्याचा पाया आणि H1 ही त्याची उंची. आणि दुसऱ्या त्रिकोणासाठी A2 हे त्याचे क्षेत्रफळ, B2 हा त्याचा पाया आणि H2 ही त्याची उंची. मी दोन त्रिकोण तुम्हाला काढून दाखवते. त्रिकोण ABC त्याच्यामध्ये AM ही उंची आणि BC हा त्याचा पाया. H1 B1. दुसरा एक त्रिकोण काढू. हा त्रिकोण PQR. PQR मध्ये PN हा QR वर लंब टाकला म्हणजे QR हा त्याचा पाया झाला आणि PN ही त्याची उंची झाली. म्हणजेच तुम्हाला हे दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत. ह्या दोन वेगवेगळ्या त्रिकोणासाठी त्यांचा पाया वेगळा आहे आणि त्याची उंची पण वेगळी आहे. या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बघायचे. आता आपण त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ घेऊ. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 त्याचा पाया गुणिले उंची. आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ 1/2 त्याचा पाया आणि त्याची संगत उंची. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे, म्हणून त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले B1 गुणिले H1 छेद 1/2 गुणिले B2 गुणिले H2. या ठिकाणी तुम्हाला सारखं काय दिसतंय, हे 1/2. तर ह्या 1/2 ला आपण करतो तर तुम्हाला काय मिळेल, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण
PQR चे क्षेत्रफळ बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. म्हणजेच इथं तुम्हाला आपला पहिला गुणधर्म मिळालेला आहे. पहिला गुणधर्म दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. हा आहे आपला पहिला गुणधर्म. कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याचा पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. तर तुम्हाला हा पहिला गुणधर्म लिहून घ्यायचा आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता आपण बघितलेलं होतं की समान पाया असणारे त्रिकोण त्यासाठीचा आपल्याला गुणधर्म बघायचा. समान पाया, इथं BC हा पाया घेतलेला आहे. हे जे दोन त्रिकोण आहेत या दोन त्रिकोणामध्ये BC हा त्यांचा पाया आहे, जो सामायिक पाया आहे आणि ह्या दोन त्रिकोणाची उंची मात्र वेगवेगळी आहे. या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच काय असेल, या ठिकाणी B हा सारखा पाया आहे आणि ह्यांची उंची मात्र वेगवेगळी आहे. H1 आणि H2 ही त्यांची संगत उंची आहे. तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया B उंची H1 आणि 1/2 पाया B आणि उंची H2. इथं काय सारखं दिसतंय, 1/2 B. म्हणजेच यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर तुम्हाला मिळालं A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2. म्हणजेच जर पाया समान असेल, समान पाया चे त्रिकोण, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते H1 छेद H2 म्हणजे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर. हा झाला गुणधर्म नंबर 2. हा गुणधर्म नंबर 2 तुम्हाला लिहायचा आहे. जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या
क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर H1 छेद H. जर B1 बरोबर B2 असेल तर. आता आपल्याला तिसरा गुणधर्म बघायचा आहे. तिसऱ्या गुणधर्मामध्ये दोन त्रिकोण हे समान उंची असणारे त्रिकोण आहेत. समान उंची असणारे त्रिकोण आपण अशा प्रकारे काढलं होतं, आठवते. हा बिंदू, हे त्रिकोण काढले. हे जे त्रिकोण आहेत हे त्रिकोण समान उंची असणारे त्रिकोण आहेत. आपल्याला कुठलेही दोन त्रिकोण घ्यायचे. हे दोन त्रिकोण समान उंची असणारे त्रिकोण आहेत. यांचा पाया एका रेषेवर आहे आणि हा दोन त्रिकोणाचा शिरोबिंदू जो आहे तो शिरोबिंदू सामायिक आहे. त्रिकोण ABP आणि त्रिकोण APC या दोन त्रिकोणाचा पाया भिन्न आहे आणि ह्या दोन त्रिकोणाची जी उंची आहे ती उंची मात्र सारखी आहे. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल? त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले त्यांचा पाया. पहिल्या पायाला नाव देऊ B1, दुसऱ्या त्रिकोणाच्या पायाला नाव देऊ B2. तर 1/2 B1 गुणिले दोन्ही त्रिकोणाची उंची h आहे. त्यानंतर 1/2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 उंची h. या ठिकाणी जे सारखं आहे ते आपल्याला काटायचं आहे. तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर B1 छेद B2. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणाची उंची सारखी असेल तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असतं. आणि हा आपला तिसरा गुणधर्म आहे. समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायांच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजेच A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2 जेव्हा H1 बरोबर असतं H2. हा आहे तिसरा गुणधर्म. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या पहिल्या तासामध्ये हा पाठ कसा लक्षात ठेवायचा त्याचे 4 भाग बघितलेले आहेत. त्यानंतर त्रिकोणाचा पाया कशाला म्हणायचा, त्याची संगत उंची कुठली असते हे बघितलं. त्यानंतर समान पायाचे त्रिकोण कशाला म्हणायचं, समान उंचीचे त्रिकोण कशाला म्हणायचं, समान पाया आणि उंची असणारे त्रिकोण कशाला म्हणायचं हे बघितलं. त्यानंतर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरामध्ये आपण 3 गुणधर्म बघितले. पहिल्या गुणधर्मामध्ये जेव्हा त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्हीही भिन्न असतं तेव्हा त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असतं त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर. हा आहे पहिला गुणधर्म. दुसऱ्या गुणधर्मामध्ये दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर त्यांची उंची सारखी असेल तर त्यांचे गुणोत्तर असते त्यांच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर.
आणि तिसऱ्या गुणधर्मामध्ये जर त्यांचा पायासारखा असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर असते त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर. परंतु जर त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्हीही समान असेल तर काय होईल? जेव्हा दोन त्रिकोणाचा पाया पण सारखा आहे उंची पण सारखी आहे अशा प्रकारचे त्रिकोण सुद्धा आपण बघितलेले आहे की त्या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दोन्ही सारखा आहे. जसं ह्या दोन समांतर रेषांमधले त्रिकोण, या दोन त्रिकोणाचा पाया सारखा आहे आणि त्यांची उंची सुद्धा सारखी आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण BPC या दोन त्रिकोणामध्ये त्यांचा पाया BC हा पायासारखा आहे आणि त्यांची उंची पण सारखी आहे. तेव्हा त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असेल? त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ म्हणजे 1/2 पाया गुणिले उंची. त्रिकोण ABC चा पाया B आणि त्रिकोण ABC ची उंची H. त्रिकोण BPC याचा पाया B आणि उंची H. इथं तुम्हाला काय दिसतं? 1/2 सारखंच आहे, पाया पण सारखा आहे, उंची पण सारखी आहे, म्हणजे हे सगळंच या ठिकाणी घडणार आहे. म्हणजेच तुम्हाला हे क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे हे गुणोत्तर 1/1 मिळणार आहे. म्हणजेच A1/A2 बरोबर 1/1 म्हणजेच A1 बरोबर A2. याचा अर्थ ह्या दोन्ही त्रिकोणाचा जर त्रिकोणाचा पाया सारखा आहे आणि उंची सारखी आहे तर त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा कसे असणार आहेत? समान असणार आहेत. या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुद्धा सारखे आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की जर त्रिकोणाचा पाया आणि उंची दोन्ही सारखी असेल तर त्यांचे क्षेत्रफळ सुद्धा सारखे असणार आहेत. त्यांचे क्षेत्रफळ हे सारखं असतं जर पाया आणि उंची सारखी असेल तर. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या पाठातील पुढचा जो भाग आहे राहिलेला सराव संच 1.1 हा आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा याबद्दल